नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फ्रूटफुल रेसिपीज मध्ये। आज आपण लहान मुलांसाठी खाऊ बनवणार आहोत, तर तो झटपट आणि वेळेवरती होणारा आहे। हा कसा बनवायचा, चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। खाऊ बनवण्यासाठी इथे मी 1 प्लेट कागदी पोहे घेतलेले आहेत, अर्धी वाटी डाळव घेतलेले आहेत, अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, हिरवी मिरची खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली आहे आणि इथे कढीपत्त्याची काही पाने घेतलेली आहेत। आता आपल्याला एका कढईमध्ये 2 पळी तेल घालून घ्यायचं आहे। त्यामध्ये जिरे मोहरी घालून घ्यायचं आहे। जिरे मोहरी छान तडतडले की त्यामध्ये डाळव आणि शेंगदाणे एकत्र घालून घ्यायचे आहेत। त्याला व्यवस्थित असं मस्त तेलामध्ये होऊ द्यायचं। हे छान तळले गेले की त्यानंतर आपल्याला कढीपत्त्याची पाने घालायची आहेत। कढीपत्त्याची पाने सुद्धा तेलामध्ये छान आपल्याला होऊ द्यायची आहेत। त्यानंतर हिरवी मिरची कुटून घेतलेली आहे ती घालायची आहे। हे सगळं असं तेलामध्ये व्यवस्थित असं परतवून घ्यायचं। हे सगळं छान परतवून झालं की यामध्ये आपल्याला पोहे घालून घ्यायचे आहेत। कागदी पोहे मी घेतलेले आहेत, ते घातलेले आहे। आता यामध्ये आपल्याला 1 चमचा हळद घालून घ्यायची आहे। त्यानंतर पाव चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे आणि चवीनुसार मीठ आपल्याला घालून घ्यायचं आहे। हे सगळं व्यवस्थित परतवून घ्यायचं। अशा प्रकारे मी परतवून घेत आहे। तर तुम्ही बघू शकता मस्त आपला चिवडा तयार झालेला आहे। लहान मुलांसाठी खाऊ आपण बनवलेला आहे। तो मस्त असा परतवून घेतला, सुरेख रंग याला आलेला आहे। आणि सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये 1 चमचा साखर घालून घ्यायची आहे। तर तयार आहे इथे झटपट होणारा खाऊ। हा खाऊ तुम्ही लहान मुलांना मधल्या भुकेसाठी संध्याकाळच्या स्नॅक मध्ये देऊ शकता। खूप सोपी रेसिपी आहे। रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये मला नक्की सांगा। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या फ्रूटफुल रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत खा आणि मज्जा करा।